विशेषतः ज्यांना वाटतं की त्यांचं शरीर पुरेसं एकसंघ नाहीये, अशा लोकांनी अनवाणी चालावं. तुमच्या शरीरातले महत्त्वाचे बिंदू जमिनीच्या संपर्कात असायला हवेत. जे आध्यात्मिक साधना करतायत, विशेषतः त्या दिवसांमध्ये या पृथ्वीवर जे उपलब्ध आहे ते अद्भुत आहे. नमस्कार सद्गुरू. अनवाणी चालण्याचे काही फायदे आहेत का? तसंच अमावस्येच्या आणि शिवरात्रीच्या दिवशी अनवाणी चालण्याने शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ होऊ शकतात का? नुकतंच कोणीतरी असं म्हणालं, एक आठवडा किंवा 10 दिवसांपूर्वी ही बातमी आली. कारण बरं का, M.F. हुसेन वारले. माहिती आहे का? M.F. हुसेन कलाकार वारले. तर त्यांची एक अगदी अलीकडची मुलाखत जी त्यांनी या देशातल्या एका प्रसिद्ध किंवा नावाजलेल्या अँकर बरोबर केली होती. हुसेन लंडनमध्ये वारले. 92व्या वर्षी. 92. ते शेवटच्या दिवसापर्यंत खूप सक्रिय आणि उत्साही होते. मग मला वाटतं ही मुलाखत त्यांच्या मृत्यूपूर्वी फक्त 3 महिने आधी घेतली होती. तुमच्या दीर्घायुष्याचं, ऊर्जेचं आणि आरोग्याचं रहस्य काय आहे? ते म्हणाले, फक्त 2 गोष्टी: कमी खा, अनवाणी चाला. तुम्हाला माहिती आहे का की हा एक मुद्दा होता त्यांच्या बाबतीत, खूप विवादाचा मुद्दा होता, जिथे त्यांना अनेकदा काही अतिउच्च क्लब्समध्ये अनवाणी प्रवेश नाकारला गेला. पण त्यांनी नेहमी अनवाणी चालण्याचा आग्रह धरला. म्हणून त्यांच्यासाठी दीर्घ आणि निरोगी जीवन जगण्याचा हाच मंत्र होता: कमी खा, अनवाणी चाला. हे त्यांच्याकडून ऐकून मला खूप गंमत वाटली. सध्या अमेरिकेमध्ये नवीन प्रकारचे बूट लोकप्रिय होत आहेत, ज्यांना बेअरफूट म्हणतात. जिथे बूट अशा प्रकारे बनवले जातात, बरं का, अगदी पायासारखेच, खूप पातळ, काही विशेष सिंथेटिक मटेरियल वापरून, ज्यामुळे असं वाटतं की तुम्ही अनवाणी चालताय. तळवे जाड आहेत असं वाटत नाही. जवळजवळ अनवाणी. धावण्याचे बूट, ट्रेकिंगचे बूट, नेहमीचे चालण्याचे बूट, सगळ्या प्रकारचे बेअरफूट म्हणतात. तुम्ही हा प्रश्न नेमका आत्ताच विचारलात, हे चांगलं झालं. तर अनवाणी चालण्याचं काय महत्त्व आहे? विशेषतः ज्यांना वाटतं की त्यांचं शरीर पुरेसं एकसंघ नाहीये, ते सतत तुम्हाला त्रास देतंय, अशा लोकांनी अनवाणी चालावं. तुम्ही सरपटत चाललात तर अजून चांगलं, म्हणजे जास्त संपर्क. म्हणूनच आपण दंडवत घालतो. तुम्हाला काय वाटतं? काय उद्देश आहे की मंदिराच्या तळ्यात डुबकी मारून आत जाऊन दंडवत घालण्याचा? तुमचं संपूर्ण शरीर धरतीच्या संपर्कात येतं. हाच अर्थ आहे साष्टांगाचा, की तुमच्या शरीराचे महत्त्वाचे बिंदू जमिनीच्या संपर्कात यायला हवेत. जे आध्यात्मिक साधना करतायत, विशेषतः त्या दिवसांमध्ये शिवरात्री, अमावस्या आणि त्यानंतरचा दिवस, त्या 3 दिवसांमध्ये या पृथ्वीवर जे उपलब्ध आहे ते अद्भुत आहे. आणि ती एक आठवणसुद्धा आहे तुमची साधना वाढवण्याकरता. त्या दिवशी जी संधी उपलब्ध आहे ती व्यर्थ घालवायची नाहीये. म्हणून त्या दिवशी अनवाणी चालणं, रोज अनवाणी लाभदायक आहे. पण त्या दिवसांमध्ये एक विशेष प्रकारचा लाभ आहे, जो फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर आध्यात्मिक कल्याणासाठी देखील आहे. तसंच यंत्रणेत
वरच्या दिशेने आवश्यक गती निर्माण करण्यासाठी for an upward movement. पाय काढून ठेवणं शक्य नाही, म्हणून फक्त बूट त्या 3 दिवसांसाठी. तसं करणं चांगलं ठरेल.